या आंब्यावरच्या कावला आगला आता हो. काकू आया बसू नका बरोबर. ही पक लाज लाजा सोडले डायरेक्ट इकडे बघा पिन लाजार की खायला हा त्या आहे का. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईज. गाईज तर आज मी चाललो आहे पुरे फॅमिली घेऊन आई चंडिकाच्या दर्शनाला. तुम्हाला कोणाला यायचं असेल तुम्ही पण आमच्या जोडला. चला मग भेटू आपण पुढे गेल्यावर. हो बघा कशी नटले बघा इकडे बघा. थोबार दाखव का पांबाडले थोबार इथं पांबाडले. तर आता आम्ही स्टेशनवर पोहोचलो आहे. बायको आणि बायकोच्या बहिणीशी आणि माझा भाऊ आणि आत्याच्या पोरी या सगळ्यांना जेवून चालल्या मिरजूचंद्रला. तर आम्ही आल्या पुरं त्यांना सांगले रिक्षाला या तुम्ही. अजून ती पोचली नाही. ट्रेनचा टाईम झाले आले. तर मग जास्त शूट करता येणार नाही आपल्याला कारण की आवरी पब्लिक सांभाळायचं आहे. बोला म्हणजे गोष्ट नाही. त्यांच्यावर सगळ्यांना लक्ष द्यावाचं आहे कारण की मीच मोठा होणार आहे सगळ्यांच्यात. त्या करताना पोरासारखे आहे माझे त्यांच्यावर लक्ष देणार भाग आहे. आणि नाही दिली तर काय झाला तर त्या माझ्या वेळ सगळा कारण की त्यांना सगळ्यांना मी जेवून आल्या लगीन झाल्या. बघा ही परिस्थिती असतं का. स्टेशन बघा कारभार स्टेशन आता काम चालू आहे कारण की या 2 पटऱ्या एक्स्ट्रा बनल्यान आता लोकल चालू येणार. आणि त्रास नाही कारण की आता ही ट्रेन जी आहे ना ही 1 तासा याचे समज 1-1.5 तास लागते. पण याच्यानंतर ना पब्लिक येणार नाही पब्लिकला कारण की कंटिन्यू ट्रेन चालू राहतील. बाईकवर रागावले आता. कणाला रागावले का हे कणासाठी रागावले कशासाठी रागावले सांग ना. असंच नाही काय कारण काय सांग ना. कारण सांग मला. तिला मी सांगला का कोणसा जर बोलायचा असला म्हणजे आता काकाच्या पोराने फोन केला वहिनी कुठं आहे तर तिला काय बोललो मी का बोलताना सांग 2च शब्दांत बोलून टाकायचा का बाबा मी इथं आहो. ही वारून बोलते ही आणते का मी इकडं आहो वरती आहो तिकडं आहो. पण काय गरज आहे का. तिथं जास्त शब्द बोलायचा ना खूप जास्त बोलायचा. तिथं कमी बोलायचा कमी बोलायचा. इकडं आहो तिकडं आहो या काही आहे का. तर जीन्स आणि पॅन्ट घालायची ज्या पूर्ण सवय असते ना त्या अचानक साडीमध्ये ना त्यांना चालता येत नाही का. पहिली गोष्ट म्हणजे तर आज तिला जमत नाही चालायला. म्हणून सांगतो सगळ्यांना सगळे म्हणजे जवळ्या पोरींना त्यांना सगळ्यांना साडी पण एकदा ट्राय करून बघा कारण की आपली परंपरा आहे साडीची. आणि साडी पोरीने घातलीच पाहिजे तेव्हाच आपली संस्कृती जगता येईल. आले तर इकडे का पहिली खायला सुरुवात केली. इकडं हे अंगला खाऊ आणले का हे बघा. आता सगळीकडे सारखीच वाटतं का सगळीकडे खाऊ आणले म्हणून ते वडाव खायला लागले बघा. तिला फक्त नुसता सांगला का खाऊ आणले लगेच वडापाव हात मारला. हे सगळीकडे सारखीच का वागतं का अशी वागतं तर बघा फोटो काढा कशा उभ्या राहतात बघा. सगळीकडे सारख्याच वागतं सारख्याच वागतं. अरे बाबा आपण चालला देवीच्या दर्शनाला हो ठीक आहे मंदिरात गेल्यावर काही नाही पण स्टेशनला पण फोटो काढते का. हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा स्टेशनला फोटो काढायला उभ्या राहिला. हा ट्रेन आलेली आहे तर आमची पब्लिक खडी झालेली आहे. खडी मूड ऑफ झाली तर मी बोलला म्हणून तिला. हे कुठं आले तू विरारला काय ट्रेन आलेलं आहे. पब्लिक काय वाटत नाही एवढी मला. आता पब्लिक कमी वाटतं एकदम कमी नॉर्मली पब्लिक आहे कारण की सकाळी जाणारी पब्लिक असते ना जाम भरपूर असतं. बसायला पण जागा नसतं ट्रेनमध्ये कारण की सगळी कामवाली असतात. इथूनची जाणारी जी ट्रेन आहे ना वसई ती खालीच भेटत आपल्याला कारण की येणारी पब्लिक असतं की काही कामासाठी येते. जाणारी पब्लिक सगळी कामाला जातं भिवंडीला. चला मग भेटू नंतर आतमध्ये गेल्यावर. इकडं पब्लिकला जागा बसायला नाही तर खाली बसल्यात. तर मावशीने इकडं भाजीपाला बांधीच घेतले ते आहे का नाही काय. हा हुआ पण खान चालते जाम कंटाळले बिचारे. तिला असं आले कवा पत्ता म्हणजे काय करणार. ट्रेन काय आपले बापाचे नाही आपल्याला टायमावर मिळेल. बघा आता हे आत्याची पोरी म्हणा कशी सांगतं बापा बघा करू लागलेला. दोन कवरा वाचले बघा वाघार का वाघ नाही वाघी नाही ती. आत्याची पोरी कौशा म्हणा म्हणतंय का भाऊ मला ब्लॉग नाही तुला ब्लॉग नाही घेतला तुझी इच्छा पूर्ण केली. तर आमच्या अजून माकरा इकडं बसल्या जरा आणि काव्या झोपले वाटते जरा. 2 पाच पांडव 2 पांडव. अरे कहना क्या चाहते हो. सगळी माकरा
अगदी चालताना आली हे बघा कसे हां यांना जावाचा होता वसईला पण त्यांना आणला मी जुचंद्रला आई चंडिकाच्या दर्शनाला. तर बायकोला आली चक्कर ट्रेनमध्ये कारण की तिने सकाळी नाश्ता नव्हता काही केलेला त्याच्यामुळे तिने वडाव खाला. तरी मला निघून काय बोलते माहिती आहे का मी काहीच खाल्लेलं होता. खालता का नाही वडाव हां अर्धाच खाल्लेला काहीच बघा अर्धा वडाव खालता तरी सांगते मी काहीच खाल्लेलं नाही. काय बाई असेल ही सांगा आता मला तुम्हीच. हां माणसाने खोटा बोला पण एवढा पण खोटा नाही बोलावा बाबा. कमीनी खाले तर खाले नाही तर नाही खाल्लेला. बाबा खाऊन पण तू सांगशील का मी तर बघा आई चंडिका जा किती भारी वाटतंय. तर ह्यो आपला समोरचा रस्ता जुना रस्ता आईचा. तर आता आपण आईच्याजवळ पोचूच 1 मिनिटामध्ये. खूप ओटी घ्यावायची आहे. काकू ओटी कशी आहे बोला ना बोला लाजता का नाला हा या आंब्यावरच्या कावला आगला आता हो काकू आया बसू नका बरोबर. ही पक्की घातक जागा आहे. आया देवीच्या दर्शनाला आल्या हो ना कावला आगला आता हो. काही सुंदर असं मंदिर. जर काही तुम्हाला कोणाला जर इकडे यायचं असेल जुचंद्रला जर कधी आलं तर आपला रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर हा चंडिका मंदिर आहे. तर तुम्ही कधी आले तर नक्कीच भेट द्या या मंदिराला. खूप असं छान मंदिर आहे. चला आपण आतमध्ये गेल्यावर आता भेटूया. मंदिराच्या पायऱ्या खूप अशा छान आहेत. तर चढायला थोडा आधी त्रास व्हायचा पण आता हे जे काय बोलतात ते मध्येच जे बॅरिकेड बसवलेत धराला एकदम छान असे बसवलेत. आणि प्लस उन्हाच्या किरणामुळे त्रास व्हायचा काही त्यांना म्हणून ही पत्रावून बसवल्यान. मंदिर छान भारी आहे. हे आपला कंचा देव माहिती नाही आया पण पाया पडतो. आया पाया पडायला लागेल सगळे देवांची आता बायको जोडला असल्यावर. इकडे एवढ्या पायऱ्या बघून ना तर इकडे बघा जीवावर चालायला लागले जीवावर. चालू का नको. तर बघा काय लिहिले माकरांपासून सावधान. ती सगळी माकराचा ना का यांच्यापासून सावधान रेवाच आहे म्हणा. आता आई कशी इथं बसले एकदम कोरीव काम आहे. 5 पांडवे केलेली. थोडी माहिती सांगता आपल्याला देवीबद्दल. देवी कशी काय विराजमान झालेली इथं. देवी विराजमान झालेली असे की देवी हवतमध्ये त्याचा उल्लेख आढळतो की चंड आणि मुंड दैत्याला मारल्यानंतर या ठिकाणी क्षणभर विसरण्यासाठी देवी थांबलेली आहे. द्वापार युगामध्ये या ठिकाणी पांडव आले होते आणि तो तिकडचा कोपरा असतो तिकडनं त्या ठिकाणी त्या रस्त्याला आले होते आणि पांडवाने प्रथम या ठिकाणी दर्शन घेतलं म्हणून लोकांना पांडवकालीन देवी म्हणून प्रसिद्धी आहे. कालिका आहे इकडे चंडिका आहे वगैरे महिषासुरमधी गणपती हे तिन्ही मूर्ती स्वयंभू आहेत. त्याला कुणीही बनवलं नाही आहे आणि देवी ही भक्तांच्या नवसाला पावते. इच्छित मनोकामना पूर्ण होतं. इकडे बघा फोटो काढायला सगळी उभी राहिल्या पण ऐकायला सगळे पण फोटो काढायला मागं लागतं. हा अरे बाबा कुठं आलो आपण कुठं काय करायचं आहे त्या पण माहिती नाही. ठेवलं मोजून 200 पण पायऱ्या नसतील तर ते आवरे पायऱ्याने थकली गेली आली. हां बसली गेली म्हणून कुठे येणार येत नाही मी. तोच कारण थोडासा चालल्यावर मी शिर्डीला आल्यावर कसा नाही होता यांचा. हां 2 ते 3 किलोमीटर चालल्यावर लगेच बसतील. त्यांचा भाऊ पण त्यांच्यावरला बसले. भाऊ आहे का बहीण आहे काय माहिती समजायला मार्ग नाही. मला दाखवतो त्यांचा भाऊ आहे का बहीण आहे काय माहिती. त्यांच्यावरला सुट येते तो पण मी पण सुट येतात त्यांच्यावरला. तर त्याच्यावर पोचलो आणि यावी प्लॅन बनवला अचानक आपल्या नाताना जीवदानीला जायचं आहे म्हणजे विरारला. जीवदानी आईला भेटायला एकदा. ते बघा ब्लॉग चालू केला ना काही पलताना नसते पक्की लाजताना. त्या लादाची गोष्ट काय आहे तर यांना मी आणले माहिजोरला पण आता माझ्या अंगावर गेम आले कारण की काय माहिती आहे का आता परत मी 500-600 रुपये खपी आणल्या. आता परत काय नाही माहिती का भूक लागले करता एक वडाव तरी खावं ना पाणी बॉटल आणणार पैसे दे. तर मी बोललो पैसे नाही माझ्याकडे. तर पर्स माझी घेतली. पर्स घेतल्यावर त्यांना मी बोललो थांब तुम्हाला 200 देतात आता ते कमी पडताना करता. तर आत्याची पोरी काय बोलली या चालेल ते करतं ठीक आहे 200 रुपये दे आता वडाव आणायला होता. आता इकडे बघा निघला तयार लगेच झाल्या जय हे बघा घेतलं पैसे चालल्या ना. आता एक कवरी आकडा आहे तुम्हाला एक आठवत सांगता
आता वडापाव आणलो ना तुम्हाला दाखवतो कोण कोण कसं वडापाव खाते हा? वडापाववाले आले आणि इकडं वडापाव घेऊन ना तुम्हाला दाखवतो आता. बघा फक्त आता कसे आवडले लोक बघा आता घास बघा केवढा मोठा मारले पहिलाच घास हा तर बघा बघा आवडी डेंजर आहे हा. म्हणून तुम्हाला सांगतो भावांनो जर लगीन करायचं असेल चौकास करा कारण की माझा जसा झाले तसा नको तुमचा व्हायला म्हणून तुम्हाला ही टिप देता. ही बघा ही जी पब्लिक आहे ना त्यांची जिम्मेदारी सगळी आहे ती माझ्यावर आहे. जर कोण यांचा भासकला तर सगळा माझ्या वेळ. तू आता विरार स्टेशनवर इथून आम्हाला जायचं आहे मंदिरावर उदानी मंदिरावर. तर काय झालं माहिती का लेफ्टला पण एंट्री गेट आहे एक्झिट गेट आणि राईटला पण आहे पण आम्ही लेफ्टच्या गेटमधून निघलेलो जायला पण काका भेटला तो बोलला का या साईडून आहे या साईडून आहे म्हणून आता या साईडून चालू. आता यो ब्रिज आहे ना त्या ब्रिजवरून आम्हाला चढायचं आहे आणि राईटला जायचं आहे. चला मग आता रिक्षात रस्त्यावर भेटू. तर बघा पोलिसांच्या भीतीमुळं भाऊकी मला पाठीमागे बसवले कुठे रे. तर पोचलो आता मंदिराजवळ अजून वरती तर नाही पोचले खाली जाऊ. तर आता पोचलो आहे देवीच्या पायथ्यावर हा मंदिर. तर आपल्याला इथून जायचं आहे समोरून इथून भरपूर चालायचं आहे. ते जेवढं दिसतंय तेवढं नाही आहे. जाम मोठा प्रवास आहे. तिकडे गेल्यावर भेटू आता मंदिरात आले तर आता काय मागणार आहे ते सांगशील पब्लिकला पण समजला पाहिजे. अजून दुसरा काय अजून काय काय सांगेल हा सांग ना काय 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 सांगशील केव्हा सांगशील हा हा तिथे गेलं आता इथंच सांग ना पब्लिकला पण समजला पाहिजे ना हा. नाहीच तर ते घे वरती गेल्यावर वरती म्हणजे इकडे नाही का मंदिरात गेल्यावर ती मागणार आहे आईजवळ. तर थोडा जाम थकल्यान सगळ्यांची तोंडा पांबाडल्यान हे बघा किती पांबाडलं हे घ्या यांची थोपारा इकडे बसल्या हा म्हणून त्यांना मी उसाचा रस्तूवाला आणले. तर तुम्ही तर जाम थकले आता फीस थकले फीस. आधी काय बोललेली का मनात जायचाच आहे रागावून बसलेली जुचंद्र स्टेशनला. तर मी बोललो कने जायचा जाम ऊस आहे तर नाही मी चरीन करता ना. आता आमची जवरी पब्लिक होती ना ती सगळी पुरू झाली फक्त एकीच्या करताना मी आली मागं थांबल्यावर. हे बघा एवढे असते चालते हां. मीला बोललो का नको आपले जाऊ द्याला पण नाही ऐकला माझा. नाही मला करता आत्ताच जायचं आहे ना. आता श्वासने जेव्हा अशी गत झाली जी आली बघा तुम्ही एकदा जीवावर चालते आली जीवावर जेव्हा तुझे असून दाखवते बघा अजून दाखवते हां. येशील का परत हां येशील हां येईन बोलते पण मी जोरला येणार नाही आता जास्त. ते आयुष्य दरबारा नाव बघा आपल्याला कॅप्चर करायला भेटलं आहे थोडाफार आयुष्य. जेवढा दाखवलं आहे तेवढा दाखवलं आहे मी तुम्हाला. बघा आमची फॅमिली आम्ही इकडे पोचलो आणि दर्शन केला टायमावर वेळेवर आमचं दर्शन झाला. जेव्हा इतर दिवशी येतो तेव्हा असं कॅप्चर करायला भेटत नाही कारण की पोलीस पण खूप असते आणि मोबाईल अलाउड नाही या मंदिरात पहिली गोष्ट म्हणजे. आणि फोटो वगैरे काही काढून देत नाही. चला मग भेटू बाहेर गेल्यावर. कालिकामाई मंदिर मी निघलो आहे फायनली आमच्या घरी. आईचं दर्शन सुखरूप पार पडलं आमचं. तर मग आता आम्ही स्टेशनला किंवा घरी गेल्यावरच भेटू कारण की सगळ्या काही कंटिन्यू करता नाही येणार. चार्ज पण कमी राहिले मोबाईलमध्ये आणि ट्रेनचा टाईम पण झाला आहे म्हणून कंटिन्यू करता नाही येणार. आता थोडी घाई करायला लागेल नाहीतर घाई नाही केली तर आज वस्तू इकडेच करायला लागला मला. तिथपासून हिला मी म्हणजे जाताना बोलत होतो का पटापट चल. तर आता उतरताना बघा किती स्पीडमध्ये उतरते किती स्पीड मारले बघा हिला म्हणजे ते असते बघा वगैरे लाजतंय. फायनली आम्ही आता खाली उतरलो जाम थकल्यावर. मी बघा सगळी बसल्या नाही हां तोंडा बघा यांची पांबाडल्या डायरेक्ट पांबाडल्या हो कसा लंगते आली हो लंगते आली लंगते.
काही गरज आहे का? मी यांना आधीच बोलतो तू कणाला ऐकलं आता हा नाही ऐकला माझा नाही करतो दावाचाच आहे हां झाली अंडी गुंडी झाली सगळ्यांची. आता तो अरे भावाचा मित्र आले तो पण आली लंगते बा कसा 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 लंगतेनं आली हां बघा कसा हां गाईज. तर आमचा म्हणजे मावशीचा पोऱ्या इकडे आले हां. अरे इकडे कणाला आले? गेलतो महालक्ष्मी बराच तिकडे आज. हां एकटाच का? ट्रेन गेले निघून 1 मिनिटाचा फरक पडला फक्त. हे बघा कशी बसून राहिला ना आता खास करताना ना हिचे मुलं आले अख्खा ही राहिली स्नॅप काढीत ना ट्रेन बघते ते इकडून गेले ट्रेन तर दिली म्हणून आता पकडली रिक्षा. रिक्षा पकडून चाललो आम्ही चिंचोडी. चिंचोडीच्या परत आम्हाला रिक्षा भेटत नाही तिथून आम्हाला ते मॅजिक कसं असतात त्यापासून जायला गेलं. पक्के आहे रन केले खाली एक स्नॅपचे मुलं. स्नॅप जर कारला नसता तर आज ट्रेनमध्ये असतो. ट्रेन पण गेली आम्ही पण चाललो आता घरा. तर आम्हाला आता चिंचोटीला पोचलो आम्ही. आम्हाला गाडी तर नाही भेटत पण काही माणसाला काळजी असते का बाबा घरी कधी पोचता हा ना घरची वाट बघतात आपली. फोन येतात मला तर फोन आली ना कंटिन्यू चालू आहे पप्पाचं का कुठं आण कुठपर्यंत पोचले पण काही नाही त्याचा काहीच नाही. लाज लाजा सोडले डायरेक्ट. इकडे बघा हां इकडे बघा बिन लाजार की खायला लागले हां त्या आहे का नाही बघा कसं का माहिती हां ते पण काहीच नाही ना थोडा पण नाही. हा एक सोडले. फायनली घरी पोचलोय आताच झाले असेल 2 मिनटं पोचून ना असं तरी पोचलो ना. टाईम पण भरपूर झाले कमीत कमी 11:56 झाले. तर इकडे शेकोडीवर बसल्यान इकडे कौल फ्राय चालले बघा बघा कौल फ्राय कशी कौल फ्राय जमला नाही आता म्हणून आणले. आता करई बघा करई ही करई दाखवतो मला हा. आता या करईन चिकन तळा लावले. अरे काय माणसान हा कौल फ्रायचा प्लॅन केलता ना आता आणले करे बाबा टेन्शन आला मला. काय कौल फ्राय नाही आता कढई फ्राय झालाय. इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडले असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. चला भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय मग.